अपसेट होणार की दावेदार संघ आपला दबदबा ठेवणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. नक्कीच ऑफसेट काल बघायला मिळाले आणि एका बाजूने जर बघितलं ऑफसेट आणि दुसऱ्या बाजूने ऑफसेट बघायला मिळाली, हेही महत्वाचं आहे. वळूया आपण मॅचकडे. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं. क्रिकेटचा खूप चांगला ॲटमॉस्फिअर. दांडाखाडी विपक्ष जय भवन, दांडाखाडी विपक्ष जय महाराष्ट्र. चिखलपाडा मधला बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम, रणधुमाळी सकाळच्या सत्रामध्ये. टॉस भरपूर महत्वाचा आहे. टॉस जिंकल्यानंतर असणारा निर्णय गोलंदाज तुमच्या बाजूने कसा फिरवतात याच्याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि तेवढ्याच महत्वाचं आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, ज्या संघाची फिल्डिंग असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करणं अनिवार्य आहे. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुमचा जास्त राहील याची आपण नोंद घ्या. टायमिंग सेट केलं गेले. आमचे डिजिटल स्कोरर अमर पाटील सर यावेळेला नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. काउंटडाऊन आपण घेणार आहोत. तत्पूर्वी टाइम सेट करायचा आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. मॅचला स्टार्ट. ओपनिंग पेअरच्या रूपामध्ये आपण बघतायत मिथुन आणि जतीन ही जोडी दाखल झाली. स्ट्राईकला पण मिथुनला बघतोय. नॉन स्ट्राईकिंगकडे जतीन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जय भवानी संघाचा अवधूत दांडेकर वेगवान गोलंदाज आहे. तुमच्याकडे वेग किती आहे, तुमच्याकडे अनुभव किती आहे याचे एक सुंदर प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय. अमोल पाटील स्मृती चषक 2025च्या या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळी अवधूतच्या गोलंदाजीकडे आणि मिथुनच्या बॅटकडे. पहिला चेंडू. ओहो, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. थोडासा डॉट बॉल आला. वेगवान चेंडूसाठी ओळखला जातोय अवधूत. अवधूत हे नाव वलंकित आहे. सर जय भवानी दांडाखाडी संघाकडे बघितलं फ्रंट लाईन रीड की हड्डी म्हणून आपण अवधूतकडे बघतोय. अनेक वर्ष वेगवान चेंडू हाताळताना खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलंय त्याच्यामधलं एक नाव म्हणजेच अवधूत. आणि दुसऱ्या बाजूने मिथुन आहेत ज्यांच्याकडे भरोसा आहे जय महाराष्ट्र संघाला चांगला स्टार्ट करून देतील ते. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र तितकासा मिडल झालेला नाहीये, परंतु येतोय चौकार. सकाळच्या सत्रामध्ये मिथुनच्या बॅटमधनं आलाय 4 चौकार. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. थँक्यू. या गाण्याकडे आपण येणार आहोत. तुर्ताच आपण वळूया. उत्कृष्ट सॉन्ग आपल्याला बघायला मिळते कुंदन यांच्याकडनं, कॅन्डी यांच्याकडनं. सकाळचं वातावरण संगीतमय, आनंददायी, प्रेरणा देणारं, उत्साह देणारं, ऊर्जा देणारं ठरतंय. पुढचा चेंडू. अवधूत यावेळेला फटका बसलाय आणि मिथुनच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. चौकारानंतर येतोय विकेट. शॉर्ट स्वीपर कव्हर्स मधनं फलंदाज माघारी परतताना मिस्टर मिथुन आउट. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा थँक्यू. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष जलसार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष जलसार. ऑफिशियल कॉल आहे. आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण करायचे आहेत. फॉर्म आमच्याकडे फिलअप करून सबमिट करा आणि आपली टी शर्ट कलेक्ट करायची आहेत. दोन्ही संघांना हा ऑफिशियल कॉल आहे, याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. पहिला झटका लागला इथे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक, सध्याचा इन्फॉर्म बॅटर म्हणून ज्याची चर्चा आहे, उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या नावाची चर्चा आहे, तो हार्दिक दाखल झालाय. समोर अवधूतनं मात्र एक ब्रेक थ्रू दिलाय. वो कहते हैं ना कि सफलता बड़ी नहीं होती, उसे पाने वाला बड़ा होता है. दरारें बड़ी नहीं होती, उसे भरने वाला बड़ा होता है. रिश्ते बड़े नहीं होते, वो निभाने वाले बड़ा होता है. और बड़ा आदमी बड़ा नहीं होता है, जो दूसरे को हेल्प करता है वो आदमी बड़ा होता है. तर हा अवधूत
पिचला सफलता मिळाली आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी करतोय. बघूया तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर अवधूत, समोर आलाय तो हार्दिक, पुढचा चेंडू आडव्या बाटने, टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू सरळ जातोय तो डीप बॅकवर्ड टच केवरला एक मिड विकेट मध्ये. अतिशय देखणं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं हिमांशू यांच्याकडनं. आपल्या उजव्या बाजूने धावत येऊन जो चेंडू त्याने कव्हर केलाय, वन बाउंड जो फील्ड केला आणि त्याच रिदम मध्ये त्याने जो चेंडू फेकलाय ना, उत्कृष्ट फिल्डिंग. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5. आता मात्र जतीन आपल्याला दिसत आहेत. ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. गुड बॉल अवधूत. तेवढं चांगलं जतीन यांचं टायमिंग बघायला मिळा. 1 रन आलेली आहे. जतीनकडे भरपूर क्षमता आहे आणि एक बिग अपॉर्च्युनिटी असते ज्या वेळेला तुम्ही 5 ओव्हरच्या मॅचेस खेळतात. आउटफील्ड खूप वेगवान असते, ग्रीन असते, समोर एक सुंदर असं दृश्य असतं आणि तुमच्या हातामध्ये बॅट असते. तुमच्या संघासाठी तुम्हाला काहीतरी करायचं असतं आणि ही एक अपॉर्च्युनिटी तुम्ही जर बेनिफिशियल कॉच मध्ये तब्दील करतायत. अप्रतिम टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, हुक आणि पूलचं एक सुंदर कॉम्बिनेशन बघायला मिळते. लॉंग लेगच्या डोक्यावरनं येतोय आजच्या दिवसातील पहिला उत्तुंग षटकार. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. थँक्यू. हार्दिकच्या बॅटमन आलेला शेवटच्या चेंडूवरती षटकार जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या डगआउट मध्ये सांगतोय हार्दिक बधाई हो. एक उत्तुंग षटकार आलाय प्रशांतजी. पहिले षटक संपलंय, 12 धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद झालेला आहे. मॅचला चांगली स्टार्ट बघायला मिळते. 12 धावा एक चांगला स्कोर मी म्हणेन. तसं या ठिकाणी दुसरा चेंडू पडेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एक षटकासाठी नक्कीच या ठिकाणी प्रशांतजी आपल्यासोबत जोडले जात आहेत. ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे. अमोल पाटील स्मृती चषक आपण बघतायत, एक नेत्रदीपक सोहळा आणि त्याच्यामध्ये 2 मोठे संघ पहिली मॅच खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. थैंक यू सो मच अजीत. पहले ओवर की जो कहानी बहुत ही शानदार रही बल्लेबाजों के लिए और जबरदस्त स्ट्रोक अलग तक कार्पेट गेंद को ड्राइव किया. लगा पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. प्रारंभिक बल्लेबाजी की अगर बात करें तो मिथुन और जतीन नंबर 3 पर हार्दिक को मौका मिला और अजीत जी खास करके हार्दिक का जो माइंडसेट है बहुत ही बेहतरीन है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. हिमांशु का ये ओवर है और पहली गेंद पर सिंगल लिया गया. इस ओवर की अगली गेंद बाउंसर. जैसे कि मैं कल भी गए यहाँ से जो क्रिकेट का खेल ज़बरदस्त रहा, लेकिन बाउंस जो ना बिल्कुल है, हल्की सी जो दरारें है ना, उसका जो फ़ायदा बहुत बढ़िया उठाया गेंदबाजों ने. बाउंस ज़्यादा, इस बार थोड़ा ज़्यादा बाउंस था. जहाँ गेंदबाजी करना चाहते थे वहीं तो गेंद नहीं आई, लेकिन इस बार वाइट बॉल का इशारा किया गया. ज़्यादा सर के ऊपर से गेंद चली गई. स्कोर की बात करें तो रन संख्या 14 रन. अब गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ ओवर द टॉप, कवर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, ये लगा शानदार 4. वेलकम बैक, सभी का स्वागत है. अमल पाटिल स्मृति चषक 2025 का भैया खूबसूरत खेल आप देख रहे हैं. गेंदबाजी करने के लिए हिमांशु. हार्दिक ज्यादा सफल हुए थे और साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, लेकिन आज तालियों की आवाज आ रही है. बहुत ही प्रसन्न माहौल यहाँ बना हुआ. सुबह का सत्र है, 10:09 का समय हो गया. स्कोर फिलहाल देखें तो दूसरे ओवर में 8 रन 1 विकेट के नुकसान पर जय महाराष्ट्र चिखलपाड़ा. टॉस की बात करें तो जय भवानी दादा खड़े ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. व्हाट अ शॉट. मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय हार्दिक.
मायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एक वीरा, एक वीरा, एक वीरा. शुक्रिया डीजर. हमारे साथ शेखर हैं, इन्होंने एक छलांग लगाई क्योंकि मैदान के अंदर एक बड़ा स्ट्रोक आ गया और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर चले गए. रचनात्मक तरीके से गेंद को खेला गया. इस बार बढ़िया बल्लेबाजी हार्दिक द्वारा. 2 छक्के जड़ चुके, 1 चौका इनके बल्ले से. स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. बेहतरीन खेल मैदान के अंदर और रचनात्मक बल्लेबाजी करे. बेसिक क्रिकेट बहुत अच्छी है. ये एक तरीका होता है अनसेटल करने का. प्रॉपर बल्लेबाजी मैदान के अंदर हार्दिक द्वारा. एक सिंगल, एक सिक्सर, एक चौका, बिंदी गेंद, सिक्सर. अभी तक लाजवाब बल्लेबाजी रही है जय महाराष्ट्र चिखलपाड़ा टीम के लिए. फ्लैंकली पॉइंट डीप स्टैकावा मिड ऑफ दायरे के अंदर. ऑल साइड पर खड़े खड़े खेलना चाहते थे, ज़्यादा अक्रॉस खेलने की कोशिश इस बार बैटर हार्दिक द्वारा. अच्छी क्रिकेट, बहुत ही बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर. मैं तो सोच सकता हूँ यह एक अच्छा कॉन्टेस्ट चल रहा है. इस तरह का क्रिकेट देखने के लिए दर्शक आते हैं. स्कोर 24 पर रुका हुआ. दूसरा ओवर प्रगति पर है. प्रतियोगिता का आज का दूसरा दिन. सभी दर्शकों का स्वागत है जो पार्टी नेटवर्क पर हमारे साथ जुड़े हुए हैं. सुबह के सत्र में अजीत की आवाज़ आपने सुनी है. शेखर हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं. बैकफुट चले गए. बल्लेबाज को लगी है रनों की भूख. इन्होंने शॉट खेला, बहुत ही जबरदस्त चापुक. और हार्दिक की बल्लेबाजी जापुक जुपुक जापुक जुपुक. 6 रन. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या. After completion of 2 over now score 30-1. Magnificent batting by हार्दिक. कमाल की बल्लेबाजी कर रहे. 3 छक्के जड़ चुके हैं. अजीत फ्लाइंग स्टार्ट. जय महाराष्ट्र चिखलपाड़ा टीम के लिए फ्लाइंग स्टार्ट है. 15 का औसत है. 30 रन स्कोर बोर्ड पर. एक ड्रीम स्टार्ट. हार्दिक जो इनफॉर्म बैटर है, मैन इन गोल्डन फॉर्म है. जिस तरह से उनकी बल्लेबाजी, एकमात्र शॉट उन्होंने जो गलत खेला था, जो बॉलिंग स्वीप करने का उनका प्रयास था, जो प्री डिटरमाइंड शॉट जिसे कहते हैं, ये जो खेले गए शॉट ऑन मेरिट है. इसके लिए जो रन्स आए, जो उन्होंने एक रिस्क लिया था, जो ऑन साइड में खेलना चाहते थे, वो थोड़ी सी गलती हुई थी, लेकिन उसको संवरने का मौका मिला है. बिल्कुल स्टार्ट अच्छा. आपने सही कहा कि एक मन बना के शॉट खेलने की कोशिश की, उसमें कामयाबी नहीं मिली. लेकिन बाकी जो 4 शॉट इनके ना वो कमाल के रहे हैं. और जो स्टार्ट की बात करें ना, नदी के लिए झरने की जरूरत है, उसी तरह से अच्छा स्टार्ट आपको चाहिए. तो जय महाराष्ट्र टॉस तो हारे, लेकिन अनसेटल करने का जो प्लान था अपोनेंट टीम को, वो कामयाब हुआ. उत्कृष्ट स्टार्ट आहे. जतीन ऑन स्ट्राईक. समोर आहे ते अवधूत दांडेकर. गोलंदाजी ट्रॅक वा. परफेक्ट ब्लॉक मारतायत. हळवारपणे चेंडूला मात्र जमिनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. बॅकवर्ड टच कॉल लेग मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक्सिलंट. अतिशय सुंदर देखणं क्रिकेट बघायला मिळतंय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडनं धावसंख्या 2 ने 32 वर पोहोचती आहे. परंतु काय क्लास आहे. सिंगल डबल लाईफलाईन आहे. सिंगल डबल तुम्हाला फिल्डरवरती प्रेशर कन्वर्ट करण्यासाठी गरज असते आणि तेच इथे बघायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अवधूत राईट मोर द विकेट. यावेळेला आपण बघतायत ऑन साईडला चेंडूला खेळतायत. फॉरवर्ड लेग रिझन मध्ये सिंगल कंप्लीट होईल आणि इथून येत आहेत हार्दिक. हार्दिकची चर्चा आहे आज मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. जर्ऱ्या जर्रे हार्दिकचा क्लास, त्याचं ट्रेडमार्क, त्याची झाकिया, त्याचं ट्रेलर, त्याचं शॉर्ट सिलेक्शन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन याची चर्चा होते. कारण त्याने जो स्टार्ट मिळून दिलाय, जो स्कोरला तो पुशअप करतोय, तो वाखाणण्याजोगी आहे. 33 झालेले आहेत. इथून मात्र बघायचं कशा पद्धतीने अवधूतच्या अगेन्स्ट हार्दिक कुठली रणनीती यूज करतोय, काय असेल त्याची स्ट्रॅटेजी. पुढचा चेंडू गती परिवर्तन, लाऊड अपील प्रश्न विचारला होता वेळेला. लेगबाईच्या रूपाने सिंगल होते का परिपूर्ण बघायचा. येस. तसं की 34 थोडासा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अल्टीपल्टी फॅन्सी शॉट. आधुनिक क्रिकेट मध्ये जो लोकप्रिय आहे शॉट, तो खेळण्याचा प्रयत्न आहे. 34 झालेले आहेत. अवधूतकडे क्लास आहे. पहिल्यामध्ये 12 दिलेले आहेत आणि त्यानंतर आता मात्र कमबॅकिंग करतोय. अवधूतला हे षटक इकॉनॉमिकल हाताळणं गरजेचं आहे, कारण धावांचा डोंगर समोर उभा आहे होताना दिसतोय. उलटा चेंडू, संधीचा फायदा घेता येत नाही. थोडेसे स्टेप आउट झाले होते जतीन. ते चांगला कॉल आहे. चांगलं क्रिकेट जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडनं. क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी समालोचक म्हणत असतात, आपला घसा फोडून सांगत असतात की येस नो वेट हे 3 वर्ड्स तुम्ही चांगले उच्चारा. रनआउटची विकेट तुमची जाणार नाही. मुक क्रिकेट तुम्ही खेळू नका आणि तेच इथे केलंय. चांगला कॉल आहे हार्दिक यांचा. जतीनला परत पाठवलेला आहे. स्कोर 1 ने पुढे जातोय.
35 अवधूत विकेटच्या शोधामध्ये. चेंज ऑफ द पेच, चांगला चेंडू हाताळला गेला आहे. फलंदाजाची ताकद डिवाइड करण्यासाठी एक असलेलं आश्रय आहे गती परिवर्तनाचं, व्हॅरिएशन ज्याला आपण म्हणतो आधुनिक क्रिकेटमध्ये, आणि अवधूतनं ते खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 36 आणि चेंडू आहे त्या षटकातील 1 to go. 36 धावा कव्हर केले ही षटक अवधूतनं, त्यासाठी ओळखलं जाते अवधूत. वेळेला आडव्या बॅटने पुनश्च खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण होईल. 37 धावा, अवघ्या 7 धावा खर्च करताना अवधूत. 2 षटकामध्ये 19 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा. एकंदरीत 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट वाढलेला आहे, परंतु एक चांगलं सॉन्ग आणि नंतर येऊया प्रशांतजीकडे. आय दर दिवशी ग तुझी आठवण येते, म्हणतावा कारल्याला धावून जाते, तुझ्या कृपेनं भीती कशाची नसते, ठाऊ भाई तू पाठीशी असते. हिरव्या बांगड्या शालू घेतलाई चांकुला खणणारला आणलाई, मग हिरव्या बांगड्या शालू घेतलाई चांकुला खणणारला आणलाई. मग अगाये घे मन पदरांग माऊले, घे मन पदरांग, घे मन पदरांग. थँक्यू कुंदन. अमोल पाटील राजपूती चषक 2025 आठवड्याच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि जलसार यानंतर तयारीचे सामन्याकरता अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये, फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायच्या आहेत. फिलहाल 3 ओवर की कहानी समाप्त हुई. स्कोर कुल मिलाकर 37 रन, 1 विकेट के नुकसान पर. दूसरी विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. प्रणय को मुकाबला गेंदबाजी करने के लिए हार्दिक उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. उनका साथ देते हुए बैटर जतीन. मिथुन का जो विकेट है जल्दी मिल गया क्योंकि इन्होंने बस 4 रन बनाए तो 2 गेंदों का सामना किया था. प्रणय इस वक्त गेंदबाजी करने के तैयार है. ऑफ टॉप के बाहर गेंद है, सुंदर स्ट्रोक पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया था, रूम मिला, उसका फायदा उठाया और दोनों बल्लेबाज विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए बढ़िया काम कर रहे हैं. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता और रन संख्या कुल मिलाकर 39 रन, 1 विकेट के नुकसान पर. आज के दिन का पहला मुकाबला जय भवानी दांडाखाड़ी बनाम जय महाराष्ट्र चिकलपाड़ा और 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर है. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रणय, सामना करने के लिए तैयार है जतीन. कोई बड़ा स्ट्रोक नहीं है. बैकफुट चले गए, गेंद को खेल दिया, पॉइंट पर खिलाड़ी आता है, तैनात है. मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया बशोर और ये लगा शानदार 4. एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी, आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची बेहतरीन कुलस्वामिनी. बल्लेबाजी. दर्शन बॉडीनर पर मौजूद थे लेकिन उनको गेंद को रोकने को कामयाबी नहीं मिली है. गेंद बॉडीनर के बाहर जाती भी. इस शानदार स्ट्रोक के साथ, चौके के साथ जतीन का कॉन्फिडेंस भी बढ़ता है. रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 43 स्कोरबोर्ड पर है. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज जतीन, आंखें जम चुकी है, बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. एक बेहतरीन पारी. ऑन साइड पर पुल किया, गैप में गेंद है, बेहतरीन टाइमिंग, शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर. 2 रन लेने का मौका. कमाल के क्रिकेट और तालियां डगआउट में बज रही हैं. स्कोरबोर्ड बहुत तेजी के साथ घोड़ी की चाल चल रहा है. 4था ओवर प्रगति पर है. 5 ओवर का मुकाबला 45 पर 1. 5th ऑन प्रोग्रेस. अगला मुकाबला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाड़ी जलसा टीम के कप्तान, आप तैयार रहे. टॉस तो एक बार फिर बहुत महत्वपूर्ण होगा और बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बहुत ही अच्छा कैच. दीपे ने लिया कैच और जतीन की पारी समाप्त. जय महाराष्ट्र टीम के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी संतवाची करोशी गावानू
बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली. विकेट चाहिए. ये मुकाबला जीतने के लिए आप मैदान के अंदर उतरे, टॉस आपने जीता है और दांडा खड़ी पर टीम को वो विकेट नहीं मिल रहा था. दूसरी विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. विट्ठल रखमाई विट्ठलवाड़ी जलसा टीम के कप्तान को मैं एक बार फिर दरख्वास्त करना चाहूंगा, अनुरोध करना चाहूंगा, आप तैयार हैं? इनिंग ब्रेक में टॉस हो जाएगा, चौथा ओवर है और इसके बाद में 1 ओवर का खिलाना बाकी. नए बैटर आए हैं नवनाथ नंबर 4 पर, जय महाराष्ट्र चिखलपाड़ा और जय भवानी दांडा खड़े. 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर. नवनाथ ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए प्रणय. नौ स्ट्राइक के रेट पर हार्दिक जिन्होंने प्रभावित किया. क्या बल्लेबाजी रही इनकी, गजब का प्रदर्शन किया है. 3 छक्के और 1 चौका इनके बल्ले से. हवा में गेंद, लॉग अप पर खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? कैच, प्रणय को सफलता मिली है. बेहतरीन कैच हिमांशु ने बाउंड्री लाइन पर लिया और बल्लेबाज नवनाथ की पारी बस समाप्त. तीसरे विकेट का पतन. माझ्या आईचा उत्सव भरतोय भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला. सारा गावलक जमून येतोय आईचे देवळाला आईचे देवळाला आईचे देवळाला. आई माझी हिरवी हिरवी साडी तिने चली गो आई माझी हिरवी हिरवी साडी तिने चली नाही माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली. शुक्रिया डीजे. वेलकम बैक. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 और फिलहाल इस मुकाबले में कमबैक किया है जय भवानी दांडा खड़ी टीम ने. पहले 3 ओवर में रनों की रफ्तार बहुत बेहतरीन थी. पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 18, तीसरे ओवर में 7 और अवधूत का ओवर भी बहुत ही बढ़िया था. शानदार गेंदबाजी उन्होंने की थी, उसका फायदा प्रणय को मिल रहा है. और ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार बैकफुट पर जाके कट करना चाहते थे, बल्लेबाज बीट में सफल. ओवर का खेल समाप्त हुआ. तीसरे ओवर में 7 रन. इस ओवर में फिलहाल 7 रन आए, 7 रन और इंपॉर्टेंट 8 रन आए हैं और 2 बहुत ही महत्वपूर्ण विकेट. 4 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 45 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. आणि महत्वाची गोष्ट काय झाली असेल या षटकामध्ये, तर जो चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाज आहे तो नॉन स्ट्राईक एंडला राहिलेला आहे. त्याच्यामुळे फक्त 8 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी जे कॅल्क्युलेट क्रिकेट आहे ते आपल्याला खूप चांगलं ॲक्टिव्ह करता आलं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये या षटकामध्ये धावा आलेल्या नाही 8 फक्त, कारण इन्फॉर्म बॅटर राहिले नॉन स्ट्राईक इनकडे आणि त्या संधीचा फायदा खूप चांगला उचलला आहे जय भवानी दांडागाडी संघाच्या गोलंदाजानं. अतिशय सुंदर कमबॅकिंग आहे. 2 षटकामध्ये फक्त 15 धावा करत, पहिल्या 2 षटकामध्ये 30 होत्या, त्याच्यानंतर 2 षटकामध्ये 15, म्हणजे 7.50च्या करंट रन रेटने मागच्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. अंतिम षटक किती धावाचं असेल? गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर समीरला. समोर हार्दिक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा आपण. हार्दिक ऑन स्ट्राईक, पोल्टॉस आणि आला इथे षटकार. जिग्नेशच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग असा षटकार आपण बघतायत. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि पोहोचते ती 51. सर हार्दिक जर मागच्या षटकामध्ये स्ट्राईकला असते चित्र थोडंसं वेगळं असू शकलं असतं, परंतु देर आहे दुरुस्त आहे. स्ट्राईक भेटलेली आहे, 51 झालेली आहेत. इथून जे स्लॉगवरचं समीरचं षटक आहे त्याला सन्माननीय प्रमोद चिघरत सरांचं शुभागमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रमोद चिघरत, आपणास नम्रपूर्वक विनंती आम्ही करू इच्छितो की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 51 धावा स्कोर कार्डवर. हार्दिक आपला इंडिव्हिज्युअल स्कोर हार्दिक यांचा 30 वरती खेळताय 10 चेंडूमध्ये 300चा स्ट्राईक रन रेट, विस्फोटक बॅटिंग. यावेळेला एज लागते. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं कमबॅकिंग करताना समीरला गरज आहे आणखीन 2-3 चांगले चेंडूची.
आणि इथून हार्दिकला गरज आहे 2 चांगल्या शॉटची. 51 झालेली आहेत. अबोव 60चं टार्गेट सकाळच्या सत्रामधला बॅटल रंगणार आहे आणि त्या प्रयत्नामध्ये जय महाराष्ट्र चिखलपडा आहे, हार्दिक आहे, तर दुसऱ्या बाजूने समीर. चांगली गोलंदाजी टाकण्याचा मानस. फिरवलाय बॉल यावेळेला थोडंसं फिंगर रोल केले आणि इथे आला डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. चांगले फिंगर रोल केले गेले. प्रमोद सरांचा शुभाग म्हणतोय. वेलकम प्रमोदची. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओहो टायमिंग इथे थोडंसं चुकलंय. काही गाळ चेंडू हवेमध्ये आणि तिथे झेलमध्ये कन्वर्ट झालाय. हार्दिक माघारी परतताना षटकार आला खरा, परंतु त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल आणि 1 विकेट थोडंसं प्रेशर वाढवतोय चिखलपाडा संघाचं. आपला विकेट गेलेला आहे. तोपर्यंत आपण कॅमेरामॅनला विनंती करूया. प्रमोदजी घरत साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. नवजोजी किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं वेलकम. एक अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व प्रमोदजी घरत साहेब. आपल्या जीवनातील काही क्षण आमच्या अमोल पाटील स्मृती चषकासाठी देत आहेत. प्रमोदजी घरांचं शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मायेचं पुष्पगुच्छ देऊन या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. सन्मान्य दिलीप जी घरत साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय आणि आम्ही विनंती करतोय प्रफुल्ल घरत सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण वेलकम या ठिकाणी करतोय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. तर धावा स्कोर कार्ड वरती 51. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश. यावेळेला लेग कटर चेंडू हाताळला गेला. फिंगर परफेक्ट यावेळेला बघायला मिळत आहे. समीर क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती डे तोरला आलेला षटकार आणि त्यानंतर सलग 4 चेंडू डॉट बॉल हे सांगतायत क्लास आहे गोलंदाजाकडे, गुणवत्ता आहे गोलंदाजाकडे. आणि नुकताच आपण बघतायत प्रमोदजी घरत साहेबांचं शुभागमन झालं इथे. एक दानशूर दाते, उदार दातृत्व ज्यांचं आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहे. तिसऱ्या धाव्याचा अटेम यशस्वी होईल का नाही. 54 झालेले आहेत आणि 55चं टार्गेट सेट केलंय. 53 झालेले आहेत. 54चं टार्गेट थर्ड अंपायर्स बीमरसाठी चेक करायचं सर. याच दरम्यान प्रमोदजी घरत साहेबांचं शुभागमन साची प्रमोद घरत यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, भरीव असं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतंय. थँक्यू प्रमोदजी. आपल्यासारखे दाते आहेत म्हणून अशा स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य आम्हाला मिळतं. उदार दातृत्व ज्यांचं बघायला मिळतंय माननीय प्रमोदजी घरत साहेब, साची प्रमोद घरत साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. फेअर डिलिव्हरी आहे. 53 झालेले आहेत. 54चं टार्गेट. चला वळूया आपण टॉस कडे. याच दरम्यान संजयजी घरत साहेब चिखलपाडा गावातील आणखीन एक अनमोल असे रत्न त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. कल्पेश सरांच्या शुभ हस्ते त्यांचं वेलकम आपण करतोय. घरत साहेबांचं शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आमचे संजय घरत साहेब वेळ देत आहेत. अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4 आणि आमचा अतिथी कक्षामध्ये त्यांचं शुभ आगमन कल्पेश सरांच्या शुभ हस्ते त्यांचं करतोय आपण वेलकम. 53 झालेले आहेत. 54चं टार्गेट. दिलीप आत्माराम घरत साहेब त्यांच्या माध्यमातून भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. 1100 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य माननीय दिलीप आत्माराम घरत साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. आणि खरोखरच उदार दातृत्व ज्यांचं बघायला मिळतं. 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतोय.
वळूया आपण मॅचकडे. 54 धावांचं टार्गेट. चला टॉसकडे आपण जाणार आहोत. टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. जळसार संघ विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष जळसार मधला बॅटल. आणि प्रमोदजी गरज साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला जळसार संघाचे संघनायक या जळसार संघाचे संघनायक येथील विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी यांच्यामधला टॉस होणार आहे. महत्वाचा असा टॉस. अमोल पाटील स्मृती चषक पर्व चौथं. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित बहुआयामी आणि एक भव्य व्यासपीठ देणारी भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतायत. आणि दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. एका बाजूने जळसार संघ आणि दुसऱ्या बाजूने विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघ 2 हात करताना आपल्याला बघायला मिळतील. प्रमोदजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस करतोय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चॉईस द्यायची आहे त्यांना. चॉईस दिली जाईल प्रमोदजी गरज साहेबांच्या माध्यमातून. आणि कॉल असेल विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाचा. अमोल पाटील असं म्हटलंय आणि अमोल 11 आलाय. टॉस जिंकलेले आहेत जळसार संघ. टॉसचं महत्व काय? फिल्डिंग. टॉस जिंकणं भरपूर महत्वाचं होतं. हो नक्कीच. कालच्या दिवसामध्ये तुम्ही मॅचेस बघितलेले आहेत. हो कालच्या दिवसात मॅच बघितली आम्ही सर्व. आता आपल्याला खेळायचं आहे. काय माइंडमध्ये चाललंय की विठ्ठलवाडी संघ एक चांगल्या फॉर्ममध्ये संघ आहे, तुमचाही संघ खूप चांगला फॉर्ममध्ये आहे. उनिवा प्लस पॉईंट दोघांनाही माहिती आहेत. तर एक किती धावापर्यंत थांबवल्यानंतर एक चांगली मॅच बघायला मिळू शकते? एक गेम प्लॅनिंग 50 ते 60 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि आपल्या संघामध्ये सध्याचा कुठला गोलंदाज आहे जो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ब्रेक थ्रू देण्यामध्ये माहीर आहे? आता गेल्या टुर्नामेंटला मॅच झाली त्याच्यात जास्त करून हेमंत फॉर्मला दिसतोय. हेमंतकडनं जास्त अपेक्षा असेल आम्हाला. कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर चौथ्या पर्वामध्ये अमोल पाटील स्मृती चषकाचं एक सुंदर नियोजन बघितल्यानंतर एक टॉप क्लास क्रिकेट खेळताना कसं वाटेल तुम्हाला? खेळायला तर खूपच चांगलं वाटेल. ग्राउंड पण चांगला आहे. विटी लाईन मधलं आपलं खूपच चांगलं असं ग्राउंड आहे. खूप छान वाटतंय. असं अभ्यास तो आपला कल्पेश टॉस सरला बॅटिंग करायचे आहे. होम ग्राउंड थोडंसं प्रेशर आहे का? प्रेशर तर आहेच. आता टॉस सरल्यात तर किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? 60+ करण्याचा प्रयत्न करू. त्याला जास्त वेळ घेणार नाही. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थैंक यू अजीत. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं अमोल पाटील स्मृति चषक 2025 की अद्भुत कहाणी. आणि व्यासपीठावरती प्रमोद सरांचं आगमन झालेलं आहे. यापूर्वी त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे. पश्चिम रेल्वे आणि तिथलं जे हॉस्पिटल आहे अर्थात जगजीवन हॉस्पिटलमध्ये सातत्यानं ते सेवा देत असतात. आणि विशेष करून सध्या त्याची नितांत आवश्यकता, कारण काही अपघात होत असतात, काही प्रॉब्लेम्स होत असतात. अशा वेळेला प्रमोद सर तुमचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आपण निश्चितच आम्हाला सगळ्यांना सहकार्य करत असता आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. परंतु ती प्रामाणिकपणे सेवा देणं हे देखील सध्या डॉक्टरचं काम आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांचं काम आहे. तर ते आपण प्रामाणिकपणे करत असता. आणि आज या व्यासपीठावरती आल्यामुळे निश्चितच व्यासपीठ आमचं वजनदार झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पालघर जिल्ह्यामधनं कोणी या ठिकाणी पेशंट गेला तर त्याला देखील तुम्ही चांगली सेवा देत असता. तर सर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. प्रमोद सर थँक्यू सो मच. आणि हे कार्य तुमचं असंच अविरतपणे चालू राहील हीच अपेक्षा. याच दरम्यान बॅट्समनने आपलं कार्य सुरू केलं आहे का? जिग्नेश 4 बळ देखील चौकार ठोकलाय त्याने. चौकाराने धावसंख्या आता 4 आहे. पहिले 2 चेंडू डॉट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक अष्टपैलू खेळाडू आहे. आज बॅटिंग करत असताना शानदार बॅटिंग केली. 30 धावांची शानदार खेळी. ओहो टीट फॉर टॅट. जिग्नेश जबरदस्त या ठिकाणी उत्तर देत होता, परंतु तितकंच सडेतोड उत्तर दिलंय बाउंड्री लाईनवरती. श्लोक श्रीकांत भोईर
वाह, काय फिल्डिंग केली अफलातून. जिग्नेश एक तडाखेबंद फटका होता, जबरदस्त बॅटिंग केले. यामध्ये चेंडू बस जबरदस्त खेळ होता. लॉंग ऑनला खरं तर लॉंग ऑनला स्टोक श्रीकांत भोईरे. काही कलाकार मंडळी देखील दाखल झालेली आहे. क्रिकेटपटू त्या पलीकडे कलाकार असलेली मंडळी सातत्यानं. हा फटका चांगला, इथे तुम्ही नाही थांबू शकत या चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार की षटकार, टाळ्यांचा गजर झाला. षटकार आहे, आकाशाला गमत निघाला षटकार जिग्नेशच्या बॅटमधनं. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा. कौशल्य केळी यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या धावफलकावरती 11. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक. पहिल्या षटकाचा खेळ. पॉवर प्ले ऑन साईडला पूल करायचं होतं. भन्नाट वेगाचा चेंडू आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. बॅट्समनला चकवले हार्दिकनं. शेवटचा चेंडू डॉट आहे. पहिल्या षटकाचा खेळ. 55 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाले एकूण 11 धावा. नेल्सन आकडा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्यासपीठावरती प्रमोद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमोद सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या पालघर जिल्ह्यातील कोणत्या प्रकारचे जे आमचे रुग्ण असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता. कदाचित मी पालघर असं का म्हणेन, महाराष्ट्रातले अनेक लोक तुमच्यापर्यंत येत असतील आणि तिथे तुम्हाला ती सेवा द्यायची आहे प्रामाणिकपणे, ते तुम्ही देता, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. वेळ देखील 20 मिनिटाची तुम्हाला दिलेली आहे. टीम मिटिंग करू नका. मला वाटतं 20 मिनिटं तुमची अत्यंत महत्त्वाची आहेत. जर टीम मिटिंग करत राहिलात आणि 20 मिनिटं या ठिकाणी तुम्ही 4 षटकं पूर्ण नाही करू शकलात, तुमचा एक खेळाडू हा सर्कलमध्ये. मला अजूनही कळत नाही आहे, तुमच्याकडे कर्णधार आहे, तुमच्याकडे उपकर्णधार आहे, चांगला यष्टीरक्षक आहे, मग अशा वेळेला 11 जणांनी एकत्र येण्याची आवश्यकताच काय? 20 मिनिटाची वेळ निर्धारित केली. मित्रांनो, क्रिकेट बदलतंय. एका फॉर्मॅटमध्ये राहून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर ISPLचं स्वप्न बघत असाल, व्यावसायिक संघामध्ये येण्याचं स्वप्न बघत असाल, तर आत्ताच त्याची तयारी करा. आपल्या गावापासून, आपल्या गल्लीपासूनच सुरुवात करा, तर त्याचा फायदा भविष्यात होईल. जर तुम्हाला मोठे खेळाडू या ठिकाणी व्हायचे आणि जर इथेच तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर मला वाटतं अशा प्रकारे क्रिकेट खेळलं तर काय प्रॉब्लेम नाही. पण जर मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर त्यामध्ये डिसिप्लिन आहे, वेळेचं बंधन आहे, एका चौकटीत राहून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. धावसंख्या 11 बिनबाद 11. नवनाथ वाईट बॉल. राकेश राऊत सांगताना सोयरी चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपानं 12 स्कोर कार्डवरती पोहोचत आहेत. 56 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 42 बनवायचे आहे. 24 मध्ये लक्ष नजरेसमोर आहे. जिग्नेश आणि समीर खूप चांगली बॅटिंग करताना. जिग्नेश हा फलंदाज गेम चेंजर खेळाडू म्हणून संबोधला जातोय. भरपूर ताकद आहे फलंदाजाकडे आणि तोच स्ट्राईकला नवनाथच्या अगेन्स्ट अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे. वाईट बॉल अगेन्स्ट. स्कोर पोहोचतोय तो 13 वरती. इथून जर आपण बघितलं, जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा जो बॅलन्स आहे स्कोरचा, तो तितकासा चांगला नाही आहे. त्यासाठी नवनाथला चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने जिग्नेशांचा प्रयत्न सुरू आहे चांगल्या धावा घेण्याचा. पुढचा चेंडू इथे लॉफ्ट केलाय. सरळ लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि होतोय सक्सेस. जिग्नेशच्या बॅटमधून येतोय हवाई फायरचा बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू कॅन्डी. काय सुंदर सॉंग लावतायत. ग्रामीण लोककला या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेश केली जाते. ओहो हो, वाडा शॉट. क्या बात है जिग्नेश. जिस तरह से कट स्क्वेयर ऑफ द विकेट खेला है, जिस तरह से पॉपिन क्रीज का इस्तेमाल है, आखिरी वक्त तक जिस तरह से गेंद को देखा है और बाद में जिस तरह से बैट के फेस को ओपन किया है ना, अद्भुत शॉट. स्क्वेयर ऑफ द विकेट. छेडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 धावा. जिग्नेश नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय. आक्रमकता आणि संयम यांचं मिश्रण याच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळत आहे. नवनाथ वरती हल्ले, प्रतिहल्ले, काउंटर अटॅक इथे करताना जिग्नेश. आणखी फक्त ऑन दी टोस हलकासा बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ चेंडू डीप गलीमधनं जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं सीमारेषेच्या बाहेर.
चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 27 वर पोहोचते. थँक्यू डीजे. जलसार आणि विठ्ठलवाडे एक वेगळ्या अशा प्रकारचं नातं निर्माण झालेलं आहे. परिवेद संजय भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाची आर्थिक मदत या स्पर्धेच्या यशस्वीकर्ता आपण दिलेली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्या 28 वर पोहोचले. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरा मार्गस्थ आणि या षटकातील चेंडू येणे शेष आहेत ते 2. 28. सन्माननीय श्रीधर म्हात्रे सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. श्रीधर म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम समीरच्या बॅटमधनं देखणा 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 32 वर पोहोचलंय. दोन्ही इन धावा येत आहेत. काही वेळेला ऑन साईडला आपण बघताय शॉर्टम पोल करण्याचा प्रयत्न डीप कॉर्नर मध्ये फील्ड मात्र केली जाईल. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 33 वरती. पहिल्या 2 षटकामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं 30 बनवले होत्या. प्रत्युत्तरादाखल 33 झालेले आहेत. इथून ज्या पद्धतीने जय भवानी दांडाकाडी संघाच्या गोलंदाजांना कमबॅकिंग केलं ती कमबॅकिंग इथे जर चिखलपाडा संघाच्या गोलंदाजांना करता आली तर मॅच मधला जो सस्पेन्स आहे किंवा जी विजयाची चव आहे ती थोडी वेळ का होईना दुहेरी वळणावरती आपल्याला बघायला मिळू शकते. अगदी महत्त्वाचा मॅच आहे. दोन्ही संघ खूप चांगलं क्रिकेट खेळतात. प्रेक्षकांसाठी मेजबानी असणार आहे. आणि प्रामुख्याने 2 षटकं हाताळण्यासाठी 9 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. 2 षटकं हाताळण्यासाठी 11 मिनिटाचा वेळ त्यांच्याकडे. चांगल्या पद्धतीने टाइम फॉलो करताना दिसतोय आपला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ. म्हणूनच या ठिकाणी टीम मीटिंग फक्त नाही केली तर बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. जिग्नेश एकच जिग्नेश सगळीकडे विशेष महत्त्वाचा खेळाडू आहे. बॅकफुटला गेले ऑन साईडला खेळे लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. बॅट्समन समीरचा संपलाय खेळ. त्यानं धावा केल्यात 11. महत्त्वाचा बळी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. 1 विकेट मिळाला. विकेट अत्यंत महत्त्वाची आहे गोलंदाजासाठी. त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन बॅटर दाखल झालाय अवधूते. क्रमांक 3 वरती विराट कोहलीचा नंबर आहे. राहुल द्रविडचा नंबर आहे. रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे. महान बॅट्समनचा नंबर आहे. इथे धाबा या अगदी खोऱ्यानं या बॅट्समननी निश्चितच उभारल्या. सातत्यानं चांगली कामगिरी केली. धावसंख्या धावफलकावरती आहे एकूण 33. गोलंदाजी मार्कवरती राहुल. अवधूत ऑन स्ट्राईक. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू होता. स्टेअर करायचं होतं परंतु पहिल्यांदा फ्रंटफुटला आला. त्यानंतर तो बॅकफुटला गेलाय. गडबडीत चेंडू एसटी रक्षकानं या ठिकाणी गॅदर केलाय. धाव घेण्याचा प्रश्न नाही. धावसंख्या 33 वरती थांबले. पहिले 2 चेंडू सुरेख कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी केली बरं राहुलनं. धावसंख्या 33 ला 1. अवधूत मैदानावरती आलाय परंतु त्याचा माइंडसेट थोडा वेगळा दिसतोय. समोर जिग्नेश अफलातून बॅटिंग करत असताना आणि आता या मॅचमध्ये बघा उर्वरित 15 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे 21 धावांची. याचा अर्थ अगदी जवळ सामना आहे. कोणी जिंकू शकतं. दोन्ही संघांना समान संधी आहे. जय भवानी दांडाखाडी त्याचबरोबर जय महाराष्ट्र चिखलपाडा पहिला सामना आपण बघतोय आणि वेळेचं बंधन आहे. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये राहुलनं अफलातून कामगिरी केली. 1 महत्त्वाची विकेट, 2 डॉट बॉल. परंतु अवधूत संघर्ष करतोय धावांकरता. रिव्हर्सिव्हचा फटका खेळला. जिग्नेश स्ट्रायकरला येणं गरजेचं आहे. जिग्नेश म्हणजे तो मैदानात उतरतो ना तेव्हा बॉलरचा अक्षरचा थरकाप उडतो असा प्रकारचा खेळाडू आहे. त्याने चांगली बॅटिंग केली पण मागचे 4 चेंडू त्यापैकी 3 चेंडू तो नॉन स्ट्रायकर एंडला होता
आणि आता तो स्ट्रायकर एंडला आलेला आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडूमध्ये 20 धाबांची आवश्यकता. याच दरम्यान आमचे दाते सन्माननीय सुधीर विष्णू किणी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य येते, त्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करतोय. त्यांचं वेलकम त्यांना देतोय, धन्यवाद. विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल असे रत्न आहेत. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू अजित. जिग्नेश ऑन स्ट्राईक. हा परिणाम होतो जेव्हा तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला सातत्यानं राहतात 3-4 चेंडू आणि त्यानंतर स्ट्रायकरला एंडला येतात. तुम्ही सेट बॅट्समन आहे परंतु तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला जास्त वेळ आला, त्याचा परिणाम बघा. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धाबांची आवश्यकता आहे. बॅट्समन बीट झालाय. खूप चांगली कामगिरी राहुल कडून. शेवटचा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा तेच घडले. राहुल विजयाची चाहूल. मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी केले. सामन्याला कलाटणी येते. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलते. एकूण षटक समाप्त झालेत. 3-12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 धाबांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये पण राहुलनं या ठिकाणी नादखोळा गोलंदाजी केली. थँक्यू सर. आपण बघितलं 2 षटकामध्ये 33 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये राहुलनं सांगितलंय मॅच अजून संपलेली नाहीये कारण चेंडू माझ्या हातामध्ये आहे. आणि आता इक्वेशन असं बघायला मिळतं, येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 20. आणि इथून महत्वाचं षटक ठरणार आहे. गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल निर्णायक षटक आहे. इथून जर राहुलसाठी कमीत कमी 10 रन्स ठेवल्या मॅच टफ झोन मध्ये जाईल. हर्षलच्या या षटकावरती सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अवधूत जे आलेले आहेत थोडेसे स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचा माइंडसेट सिंगल डबलकडे होता, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करत होते. त्यानंतर आलेलं जिग्नेशवरती थोडंसं प्रेशर फ्री करण्याचा प्रयत्न होता, रिलीफ करण्याचा प्रयत्न होता, मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि ते आलेले नाहीत. पुढचा चेंडू याही वेळेला एक निर्धाव चेंडू सॅक्रिफाईस करावा लागतो अवधूत यांना. 11-20. काही खुशी तो काही गम. टेन्शन आता वाढलेलं आहे. कहते ना फिक्रों के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम बीच सफर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें, मंजिल से नजरे तुम हटाना नहीं. आणि यावेळा तेच घडलं इथे. अवधूतचं तंत्र तितकंसं चांगलं नव्हतं. म्हणजे शॉट सिलेक्शन आपण बघितलं तर तो अगदी मैदानावरती कुठल्या कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आणि फुटबॉलचा अभाव होता आणि त्यामुळे त्या धावा झाल्या नाहीत. त्याला काय करायचं त्याचा प्लॅनच या ठिकाणी मला काय नाही. त्यांचा प्लॅन होता अवधूत यांचा. म्हणजे मला इथून वाटतं की सिंगल काढून जिग्नेशकडे स्ट्राईक द्यायची, पण ते झालं नाही. तंत्र शेवटी तुम्हाला सिंगल काढायचं होतं पण पुढे यायचं होतं पण ते काही आपल्याला बघायलाच मिळालं नाहीये. आणि त्यामुळे एका बाजूला जिग्नेश इतका चांगला बॅटिंग करत असताना तो नॉन स्ट्रायकर एंडर राहिला. आता 11 चेंडू 20ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दीपेन बारी. दीपेन आक्रमक फलंदाज आहेत. बघूया दीपेन. समोर हर्षल चांगला स्टार्ट दिलाय चिखलपाडा संघाला. कमबॅकिंग करतायत. वाईड बॉल आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पोहोचते ती 35 वर. 35 धावा. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 11 मध्ये बनवायचे आहेत. 19 द्वंद्व हे पराकोटीचं बघायला मिळतंय. संघर्ष हा आता इथून मात्र काटेकी लढत या वळणाकडे जातोय. हर्षल तयार. गोलंदाजी ट्रॅक व चुकीचा चेंडू हाताळला होता. लक फॅक्टर चांगली आहे हर्षल यांची. अन्यथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता परंतु जिग्नेशवरती आलेलं थोडंसं प्रेशर, थोडीशी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. 10 मध्ये 19 बनवायचे आहेत. मॅच कभी इधर मॅच कभी उधर, मॅच कभी बीच राह में नजर आ रहे प्रशांत जी. या मॅचमध्ये आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाचा सामना जिथे 2 षटकात 33 धावा होत्या. त्यानंतर राहुलनं टाकलेली गोलंदाजी महत्त्वाची आहे. फक्त एकच धाव दिले आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या संघासाठी निर्माण केलाय. एक उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म बघायला मिळतोय. काही वेळेला आपण बघताय तितकासा प्रॉपर मिडल नाहीये. एक धाव परिपूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा अटेम असेल का तर नाही. फक्त एक धाव. धावसंख्या 36 वर पोहोचलंय. मॅच इज ऑन. आता हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य आणि संघर्षाचा शंखनाद या वळणावरती मॅच उभी आहे.
अगदी बरोबर. विजयाची आशा आणि पराभवाची भीती यामध्ये हा सामना उभा आहे. कोण जिंकतो कोण हारतो चिंता याची हवी कशाला, चिंता याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. लढणाऱ्याने लढत राहावं. इथे प्लाय स्लिपला कॅरी झालाय चेंडू 100 कॉट बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का. प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन थँक्यू विजय, थँक्यू कुंदन. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अजित 2 षटकं आपण बघितलं पूर्णपणे बॅट्समनने डॉमिनेट केले. एक जिग्नेशनं अफलातून बॅटिंग केली. दुसऱ्या षटकानंतर सामन्याचं चित्र बदललं. राहुल गोलंदाजी मार्कवरती आला, त्यानं एकच धाव दिली आणि त्याचा फायदा हर्षलला मिळाला. हर्षलने देखील अफलातून कामगिरी केली. काही क्षणासाठी आणखीन एक मी महत्त्वाचा मुद्दा मांडेल. ज्यावेळेला जिग्नेशसारखा चांगला खेळाडू खेळतोय तेव्हा बेसिक क्रिकेट सिंगल किती अवघड आहे हे 2 षटकामध्ये जाणवलं. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या तर अजय भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. सामना थोडासा बॅट्समनसाठी फसलाय. नक्कीच, आणि त्यांचं कारण हर्षलची जी गोलंदाजी आहे, फलंदाजीच्या रडारपासून ठेवलेले दूर चेंडू एक महत्वाचं लेंथ इन लाईन आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हिमांशू. येणारे चेंडू आहेत आपल्याकडे ते 8 आणि धावा बनवायच्या ते 18. फासला बढ़ता नजर आ रहा है और उम्मीदें भी हल्की सी टूटती हुई नजर आ रही. बघूया पुढचा चेंडू. लेफ्ट केला गेलाय, फुल टॉस होता, संधी होती, ते ट्राय करण्याची गरज होती. कल्पेश म्हात्रे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. कल्पेश म्हात्रे. 7-18 इक्वेशन. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे, भरपूर महत्वाचा आहे. राहुलने केलेली जादू आणि त्यानंतर चिखलपाडा संघाची आर्किस्टेड परफॉर्मन्स ची मोमेंटम आहे ते क्लास बघायला मिळत आहे. ही डॉट बॉल आणि इथून मॅच फसलंय, कंप्लीट फसलेली आहे. आता मात्र जिग्नेश याला मोठे शॉट खेळावे लागतील. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6. 18 धावा बनवायचे आहेत. कमीत कमी 2 मोठे शॉट ते पण क्लिअर करावे लागतील. आणि जिग्नेश मैदानावरती अत्यंत महत्त्वाची इनिंग साकारतोय. काही क्षणासाठी तो संघर्ष करतोय. स्टार्ट खूप चांगला केला होता. कौतुक करावं लागेल राहुलचं, ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली. हर्षलला एक चांगली संधी मिळाली. 3ऱ्या आणि 4थ्या षटकात फक्त 3च धावा आहेत. महत्त्वाचं म्हणजे सामन्याला कलाटणी काम मिळाले, त्याचं कारण आहे जय भवानी दांडाखाडी आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा 2 संघादरम्यान महत्त्वाचं या ठिकाणी बॅटल बाजू आहे. आता वेळ देखील पाहूया. 4 षटकांसाठी तुम्ही किती वेळ घेतलाय ते देखील आमचे टाइम कीपर आम्हाला सांगतील. पंच मैदानावरती प्रतीक्षा करतायत. अगदी वेळेमध्ये हा सामना सुरू आहे. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी जलसार सामना असणार आहे. मथाने आणि जाकमाता राहुले आपण रिपोर्टिंग करा. फ्रेंड्स ग्रुप दातिवरे अपील सुती एडबन, अजून एक एडबनचा संघ खेळणार आहे. अजित, मी असं ऐकलं की एडबनमध्ये 27-28 टीम आहेत. नक्कीच, गाव भरपूर मोठं आहे आणि क्रिकेटची लोकप्रियता किंवा क्रिकेट हा भारतामध्ये खूप पॉप्युलर काय, कारण ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं हँडल केलं जाते. आदरणीय विकाजी कणी साहेबांचं शुभागमन मंचावरती होतं आहे. अमोल पाटील स्मृती चषकामध्ये सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे या मॅचमध्ये 18 धावांची. आता सामना कसा फिरलाय बघा. सरड्याचा रंग आणि राजकारणाचा रंग कधी बदलेल याचा काही नेम नाही. तसा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील आपण बघितलं क्रिकेटचा रंग हा लगेच बदलतो. 2 षटकानंतर सामन्याचं चित्र बदललंय. सामना फिरलाय. भाकरी करपण्यापूर्वी ती या ठिकाणी परत गरजेचं असतं आणि ती राहुलनं चांगली कामगिरी केली. उलटी केली. राहुलने जी चाहूल विजयाची जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडे थोडंसं टर्न केलेली आहे, परंतु आता जिग्नेश समोर उभा आहे. पहिला चेंडू भरपूर महत्वाचा. जिग्नेश यावेळेला शॉर्ट बॉल करतायत. फील्ड बघायला मिळते आणि खराब क्षेत्ररक्षण. इथे आपण बघू शकाल जिथे फक्त एकदा होती 3 एक्स्ट्राचा खर्च करतायत. टोटली आता 5-14चं इक्वेशन आलेलं आहे आणि ही ऊर्जा, हा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो मात्र जय भवानी दांडाकाडी संघ आपल्या बाजूने कसा फिरवेल याच्याकडे सर्वांच्या लक्ष, सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. हे मोमेंटम आहे. जी हाँ, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है बल्लेबाज, खास करके जिग्नेश मैदान के अंदर शानदार बल्लेबाजी कर रहे. मच नीडेड बाउंड्री, क्योंकि रन नहीं आ रहे थे, दबाव बन रहा था, प्रेशर बन रहा था, उसको रिलीज करना बहुत जरूरी था. ये कमाल का स्ट्रोक था. थोड़ी खराब फील्डिंग मिली है, यहाँ एक बार फिर वो सपोर्ट मिला है जिग्नेश के लिए.
मिडवे बल्लेबाज, क्या हो रहा है मैदान के अंदर? आपके पास 4 गेंदे हैं और 4 गेंदों में 14 रनों की जरूरत है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है। क्या मुकाबला चल रहा है। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय है। अब तीसरी गेंद की होगी देखने वाली बात है। टर्न एंड बाउंस जो है ना परेशान कर रहा है। जैसे कि मैंने सुबह के सत्र में कहा, हल्की सी दरार है, उसका फायदा गेंदबाजों को मिल रहा है। अब क्या बल्लेबाज कमबैक करने वाले हैं। 4 गेंदों का खिलाना बाकी है। बहुत Back शॉर्ट foot बॉल, पर चले बहुत शॉर्ट बॉल, खूप शॉर्ट चेंडू हाताळला गेला आणि जिग्नेश सोडणार नाहीये. मॅच इज ऑन. आता येणारे चेंडू आहेत 3 आणि धावा बनवायच्या ते 8. व्हॉट अ मॅच, जबरदस्त मैच. टूटने लगे हौसले तो याद रखना, बिना मेहनत के तक तो ताज नहीं मिलते. ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. जिग्नेशचा शॉट म्हणजे एकदम कडक, जैसे कि गर्मा गर्म फाफड़ा और जलेबी. क्या शॉट था ये, क्या कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया जब वो संघर्ष कर रहे थे. लेकिन एक खिलाड़ी जब स्ट्राइकर एंड की तरफ रहता है ना तो उनको कॉन्फिडेंस बढ़ता है, नॉन स्ट्राइकर एंड की तरफ ज्यादा रहता है तो परेशानी होती है. अब आपके पास 3 गेंदे हैं और 3 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. रोचक मुकाबला बीच मैदान पर. जिग्नेश 1 मॅन आर्मी गेम फिनिशरच्या तयारीमध्ये आणि इथे ऑन दी अप सरळ चेंडूला पाठवून दिलाय आणि तिथे नवनाथ. आणि आपण आता बघतोय मॅच चौकार की षटकार पंच घोषित करतील. काय घडलं एक्झॅक्ट तिथे, आणि षटकार आता 2 मध्ये हव्यात त्या 2. मॅच आपण बघताय 2 चेंडू 2 धावांची गरज. जिग्नेशने ज्या पद्धतीने योग्य वेळी योग्य पद्धतीचं शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर कमबॅकिंग केल्याचे भवानी दांडाकाडी संघानं 2 मध्ये 2 बनवायचे आहेत. अजूनही मॅच आहे, क्रिकेट आहे. अजूनही जर एखादा डॉट बॉल आला मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते, आणि एक जर खराब चेंडू हाताळला दांडाकाडी संघ मॅच जिंकू शकतो. मॅच आहे, अजूनही मॅच आहे, मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे. बघूया प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही करणार संघ. जिंकण्याच्या बॅटिंगची प्रशंसा करावी लागेल. राहुल थोडेसे नाराज आहेत. बघूया चेंडू क्रमांक 5वा, 2 मध्ये 2 ची गरज. आणि इथे स्कोर इज लेवल नाव, स्कोर इज लेवल नाव आपण बघतायत. आणि इथे मात्र सॅक्रिफाईस करताना आता इकडे जरी डॉट बॉल आला तरी सुपर ओव्हर होईल. पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. श्रीधरजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन इथे होते. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अमोल पाटील स्मृती चषक 2025 विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल असे रत्न सन्माननीय श्रीधर म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती झालंय. सर आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अमोल पाटील स्मृती चषकाच्या या भव्य दिव्य मंचावरती. काय सामना रंगलाय प्रेक्षकांसाठी. हा सामना पर्वणी आहे. एक तर या ठिकाणी एका धावेची आवश्यकता, 1 चेंडू शिल्लक आहे. जर इथे डॉट बॉल आला तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर होणार का. जय भवानी दांडाकाडी, जय महाराष्ट्र चिखलपडा. आता बघा एका बाजूला मैदानावरती जय भवानी आपल्याला बघायला मिळतोय, जय महाराष्ट्र चिखलपडा बघायला मिळतोय. जिग्नेश मैदानावरती तक धरून उभा आहे, तर गोलंदाजी मार्कवरती राहुल. याच राहुलनं या ठिकाणी सामना फिरवला होता आणि त्यानंतर आता जिग्नेशनं या मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली, पलटवार केलेला आहे. रोमहर्षक सामना. आता हे मैदान राहिलेलं नाहीये, ही रणभूमी बनली आहे. आणि ही जर रणभूमी असेल तर मैदानातला प्रत्येक खेळाडू योद्धा असणार आहे. आणि जणू काय खेळाडूनं आणलाय या ठिकाणी युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या मॅच मध्ये कोण करणार, या मॅच वरती आपलं नाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. हा रंगतदार सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 1 रनची गरज आहे. थोडस स्पीडअप करा, वेळेचं बंधन आपल्याला आहे. मॅचचं महत्वही भरपूर आहे, परंतु वेळी महत्वाची आहे. बघूया राहुल बनाम जिग्नेश. कुठेतरी आपण जर बघितलं मिसफील्डच्या 4 धावा, 3 धावा जर त्या असत्यात, आता 1 चेंडू 4 ची गरज असती. काही होऊ शकतं, बघूया. सर्व चिखलपाड्याच्या समर्थकांच्या विचार आहेत डॉट बॉल. ओ माय गॉड, आणि इथे सुपर ओव्हर. पैसा वसूल मॅच झाला. सुपर ओव्हर आहे, फक्त जास्त वेळ न घालवता हा सुपर ओव्हर आपल्याला पुन्हा एकदा खेळायचा आहे. अमोल पाटील सर तुम्हाला सन्माननीय विकास गिनी साहेब त्यांचं शुभागमन झालंय. कौशल सरांना मी विनंती करतोय.
कौशल किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण विकास किणी साहेबांचं करूया वेलकम. विकासजी, गेल्या वर्षीची स्पर्धा आमच्या अजूनही लक्षात राहते. ज्या पद्धतीने तुमचा वर्क आम्हाला बघायला मिळाला होता, चेहऱ्यावरती ज्यांचं नेहमी स्मितहास्य असते आमच्या विकास सरांचं करतोय आपण. पण जे इथे आयोजकांना हवं ते झालंय, कारण मैदानावरती सुपर ओव्हर. किरण, आपलं स्वागत आहे. किरण, डाव्या बाजूला क्रिकेटच्या खेळाचा अजित एकच गोष्ट सांगेल, इथे आपला एक मित्र होता, तो एक नाही तर 2 कॅमेऱ्याने आता शेवटचा क्षण टिपत होता. तर चला लवकर या, लवकर प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. आमचे मित्र, मला वाटतं प्रफुल आतमध्ये गेलेला आहे. 4 नावं घ्यायचे आहेत, 1 गोलंदाज आणि 3 बॅट्समन. 4 नावं द्यायची आहेत. याच दरम्यान विकासजी किणी साहेबांच्या माध्यमातून अमोल पाटील स्मृती चषक 2025 साठी 2000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आभार प्रकट करते, त्यांना धन्यवाद देतोय आम्ही. वाटलं होतं की आता सगळं संपलंय, सामना लवकरात लवकरात संपून जाईल, परंतु मैदानावरती अनिश्चितता ठासून भरलेली आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि जय भवानी दांडाखाडी, काय सामना आहे. पाटील नेटवर्कवरती जे प्रेक्षक आता हा सामना पाहतात त्यांच्यासाठी पर्वणी आहे. कुणी 1 मोबाईलने शूटिंग केले, कुणी 2 मोबाईलने शूटिंग केले. पाटण नेटवर्कच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याचा वापर. आज हृदयाची धडधड वाढली. आणि सर आपणास थांबवेन. ग्रामपंचायत सदस्य मांडे विठ्ठलवाडी आदरणीय व्यक्तिमत्व श्रीधर म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान आम्ही नवज्योत किणी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. वेलकम श्रीधर म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. चला 4 खेळाडूंची नावं द्या. हे दीप 16 आपण त्याने या ठिकाणी हा जो सामना शेवटचे क्षण आहेत ना 2 कॅमेऱ्याने कव्हर केलेत. मला वाटतं तू बाहेर लवकर केलं असं वाटतंय. काल देखील त्याने एक चांगला व्हिडिओ या स्पर्धेसाठी बनवला. उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम, मैदानावरती चर्चा होते. अमोल पाटील स्मृती चषकाची चर्चा देखील होणार, कारण स्पर्धेतलं पहिलं सुपर ओव्हर आपल्याला मैदानावरती पाहायला थँक्यू. याच दरम्यान कल्पेशजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही समीर यांना विनंती करतोय, कल्पेश म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा ही आपणास विनंती आहे. समीर यांना मी विनंती करतोय, आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करताना अमोल पाटील स्मृती चषक 2025चा हा अतिथी कक्ष आपण बघतोय. सुपर ओव्हर, सर्वांच्या नजरा वेधून घेणारं, 1 षटकाच्या मॅचचा थरार अनुभवायला लावणारं, दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचचा हा बॅटल आपण या ठिकाणी बघतोय. पहिल्या 2 षटकामध्ये चिखलपाडा संघ हवी झाला प्रथम बॅटिंग करताना. तिसऱ्या 3 षटकामध्ये जय भवानी दांडाखाडी संघानं बाजी मारली. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या जय भवानी संघानं 2 षटकामध्ये 33 धावा करत या मॅचला आपल्या दिशेने घेऊन गेले, परंतु राहुल आले आणि राहुलने जी गोलंदाजी केली, अवघी 1 धाव. श्लोक श्रीकांत भोईर यांचा एक सुंदर झेल बघायला मिळाला. एक षटकार त्यांनी चांगला स्टॉप केला आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 18 धावा असताना फक्त 17 धावा देत मॅच आता सुपर ओव्हरकडे जाते. महत्वाची सुपर ओव्हर आहे, अशा अपेक्षेचं ओझं आहे. जिंकणं हारणं याच्यामध्ये 6 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळेल आणि तिथून खऱ्या अर्थाने चालू होईल एक मोठा थरार. 4 नावं आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. आणि प्रफुल, 4 नावं आमच्यापर्यंत या ठिकाणी लवकर येणं गरजेचं आहे. मला वाटतं अजूनही प्रफुल मैदानावरती आहेत. खेळ मात्र पॉवरफुल आहे. 1 गोलंदाज आणि 3 फलंदाज, 2 फलंदाज आउट, ऑल आउट, हे जे रूल्स आपल्याला माहिती आहेत सर्वांना, परंतु सुपर ओव्हरच्या माध्यमातून एकदा पुन्हा आपण ते मेन्शन करूया. जिग्नेश आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता आपल्याकडे नावं आलेले आहेत. दांडाखाडी जिग्नेश, समीर, हिमांशू, बॉलर असेल अवधूत आणि आता त्यानंतर जय महाराष्ट्र, बॅट्समन हार्दिक, नवनाथ, राजू आणि बॉलर आहे राहुल. काय कमालीचा खेळ मैदानावरती उत्कंठ शिगेला पोहोचलेला आहे. सुपर ओव्हर आपण पाहतो. सुपर से ऊपर वाला खेल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा.
शॉर्ट बॉल पॉपिन क्रीजचा चांगला यूज केला, थोडेसे डीप मध्ये गेले, वेट केलं, वॉच केला आणि या चेंडूची लावले वाट, आलाय षटकार. काय फटका खेळलाय खरंच या ठिकाणी. आकुटबद्धा चेंडू, त्याची लावले वाट आणि बॅट्समन जिग्नेशच्या बॅटिंगचा काय या ठिकाणी वर्णोमी थाट. अप्रतिम बॅटिंग, काय बॅटिंग केलं. पहिला चेंडू षटकार, इरादे स्पष्ट आहेत. गोलंदाजी मार्गवरती राहुल सज्ज असेल. चेंडू क्रमांक दुसरा, या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय डीप बॅकवॉटर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून, एकदा परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा अट्टेम इथे परिपूर्ण होतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना 8 वर स्थिरावलंय. काय सामना मैदानावरती आपल्याला पाहायला. सुपर ओव्हर पहिले षटक करतात. पहिले काही चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चेंडूमध्ये 8 धावा धाबलकावरती जिग्नेश टायकरेनला आहे. महत्वाचा सामना, अटीतटीचा सामना. या स्पर्धेतली एक सर्वात चांगली लढत आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळते. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. मैदानाच्या चारी बाजूला अगम मोठं स्टँड आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अमोल पाटील स्टँड आहे. त्रिशिका इलन स्टँड आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढली. अबे चेंडू चेंडूच्या खाली सोडलाय झेल. झेल सोडलाय की सामना हे तर नंतरच कळेल. परंतु मैदानावरती सुपर ओव्हर मध्ये चुका होणार आहेत. चुका झाल्या आहेत मैदानावरती. आता धावसंख्या आहे 9 धावा. राहुलच्या 3 चेंडूचा खेळ अजित आतापर्यंत झालाय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डबल धाव आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, पण झेल सुटला या ठिकाणी जिग्नेशचा. 9 धावा झालेल्या, चांगला स्टार्ट बघायला मिळतो. इथून 3 चेंडूमध्ये 5-6 धावा, एक मोठा बॅटल होईल. स्टीप टार्गेट होऊ शकतं. गुड बॉल ह्या चेंडूसाठी ओळखला जातोय. लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज हा राहुल आहे आणि एक चांगली गोलंदाजी. फिंगर रोल केले, चेंडू थोडासा बाहेर कट झालाय, डॉट बॉल आलाय, समीरला जागेत ठेवलाय आणि आपल्या चाहत्यांना म्हटलंय अजून मी माझी लेंथ लाइन मेंटेन करेन. जी हाँ, लेग कटर गेंदबाजी बहुत बढ़िया करते. टप्पा खाती गेंद इस बार इंतजार किया, सुंदर तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में कट किया गया. पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. 1 रन का इजाफा और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है फिलहाल रन संख्या 10 रन स्कोरबोर्ड पर. अब ये सुपर ओवर है और आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. फिलहाल अभी तक 6-2-1 डॉट और उसके साथ सिंगल. आखिरी गेंद राहुल तैयार है गेंदबाजी करने के लिए. स्कोर 10 रन. अपने बॉलिंग मान पर राहुल तैयार. स्ट्राइकर इन पर जिग्नेश. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. चतुराई के साथ गेंद को खेल दिया है. थर्ड बैन पर बहुत तेजी के साथ गेंद बॉलर के बाद 4 रन. नजाकत के साथ गेंद को बॉलर के बाहर भेज दिया था. स्कोर 14 रन. डोंगराचे अरुण एक बाई सांडोंगवला मी चांदण्या बघावा निघाल्या. थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या, जास्त वेळ जातोय या मॅच साठी. जय भवानी दंडाखाडी संघ त्वरित फील्ड अरेंज करा. टार्गेट ठेवलं या ठिकाणी 15 धावांचं. 15चं टार्गेट सेट केलं गेलंय. जर सामना टाय झाला तर आयोजकांनी घेतलेला निर्णय तुम्हाला परत एकदा सांगतोय, जे इंटरनॅशनल नियम आहे त्याप्रमाणेच पुन्हा एकदा सामना परत होईल. चला बॅट्समन थोडीशी घाई कर, आपण जास्त वेळ जातोय. पहिल्याच मॅच साठी भरपूर वेळ गेलाय. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. काय सामना रंगलाय. अमोल पाटील स्मृतिचषक 2025 चा सर्वात चांगला मॅच, पैसा वसूल सामना मैदानावरती. जय भवानी दांडाखाडी, जय महाराष्ट्र चिखलफडा. आता या सामन्याचा निर्णय आताच घ्यायचा आहे, म्हणजे इथे संपवायचं आहे की अजून एक सुपर ओव्हर खेळायचं आहे हे दोघांनी सगळ्यांना ठरवायचं आहे. परंतु 14 धाबा धावफलकावरती आहेत. 15 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलंय. 15चं टार्गेट सेट केलं गेले. चला फील्ड अरेंज करा दांडागाडी संघ. आजचा पहिली मॅच आहे, अजूनही पूर्ण शेड्यूल बाकी आहे, त्यासाठी विनंती असेल त्वरित आपण फील्ड अरेंज करा. जबरदस्त मॅच. अमोल पाटील स्मृती चषक 2025 दैदिप्यमान भव्य दिव्य बहुचर्चित बहुआयामी आणि ग्रामीण विभागातील तरुणांना एक मोठं व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणजेच
एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट अमोल पाटील स्मृती चषक 20-25 15 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 15 गोलंदाजी ट्रॅकवर अवधूत आलाय. समोर आपण बघतायत नवनाथ आणि त्यांच्या समवेत हार्दिक. क्षमता या दोन्ही फलंदाजाकडे. इथून मात्र गेम प्लॅनिंग असेल. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा 2 मोठे शॉट आणि दुसऱ्या बाजूने प्रयत्न असेल अवधूत यांचा 2-3 चांगले चेंडू. काय म्हणाल प्रशांतजी? अजितजी महत्वाचं म्हणजे काय, हार्दिक, नवनाथ आणि राजू हे 3 बॅट्समन त्याने दिले, तर राहुल गोलंदाजी मार्कवरती आहे. हे सगळं अगोदरच प्लॅन आहे आणि आता कागदावरती म्हणजे तुमचाही प्लॅन बनलाय 15 धाबा कशा बनवायच्या. राहुलनं मागच्या षटकात काय केलं, मागच्या इनिंगमध्ये काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. राहुल विजयाची चाहूल. हार्दिकला अभिनंदन करण्याकरता इथे पाठीराखे तयार आहेत, पण तुम्हाला या ठिकाणी या 15 धाबा कराव्या लागतील. मॅच इंटरेस्टिंग होणार. सुपर ओव्हर आपण मैदानावरती पाहतोय. मैच काफी इंटरेस्टिंग होने वाला है. मैदान के हर कोने कोने में जर्रे जर्रे पर अब क्रिकेट की जो उत्सुकता है, दिलों में जो धड़कनी है, मैच को जीतने की जो पूरी कोशिश यहाँ पर चल रही है, इसके बीच का जो मैच है काफी जबरदस्त नजर आने वाला है. एक बार तेज तर्रार गेंदबाज, रफ्तार के सौदागर जिन्हें कहा जाता है, मिस्टर अवधूत ऑन बॉलिंग ट्रैक. पहली गेंद सीधी स्लॉट में आणि आला इथे बिग ब्लास्ट, मॅसिव्ह सिक्सर. क्या बात आहे, काय मैदानावरती खेळ चालू आहे. टीट फॉर टॅट आणि हार्दिकची जबरदस्त तळपते बॅट. षटका ठोकलाय, षटका ठोकलाय आणि इरादे स्पॉन्सर केले. 15 धावांचं आव्हान, 9 चेंडू, 9 धावा तुम्हाला या ठिकाणी करायचं. 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. बघूया, टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मध्ये, टाळ्यांचा गजर होतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. जस्टिफाय करतायत. बघूया अवधूत कम बॅकिंग करेल का चेंडूवरती. हार्दिकच्या बॅटमधून आला उत्तुंग षटकार. याही वेळेला दुसरा आणि फटका फसलाय. आता मात्र मॅच पुनश्च आलंय, जहां से शुरू की वहां पर. इथून 1 विकेट. चिखलपाडा संघ पराजयाच्या दिशेने वाटचाल करेल. एक चांगला शॉट मॅचला आणखीन इंटरेस्टिंग बनेल. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढते. ऐकूया एक कॅन्डीचं रिफ्रेश सॉन्ग. थँक्यू डीजे. काय सामना रंगलाय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार, त्यानंतर विकेट घेतले आणि मैदानावरती दोन्ही खेळाडू सांगतायत की आम्ही हा सुपर ओव्हर जिंकणार आहोत. पण नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक संघ हरणार, एक संघ जिंकणार. पण आणखीन एक सुपर ओव्हर होणार का, हाही प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. जर दांडाकडे संघाकडे आपण बघितलं, पहिल्या चेंडूवरती त्यांचाही षटकार होता. एक जमेची बाजू आहे, त्याच्यानंतर डबल बघायला मिळाला. इथे विकेट आहे. आता 4 मध्ये बनवायच्यात 9. इम्पॉसिबल नाहीये, इम्पॉसिबल नाहीये. फक्त विकेट सेव्ह करावे लागतील. विकेट सेव्ह आणि रन्स बनवावे लागतील. दुसऱ्या बाजूला विकेट घ्यावे लागतील. दांडी गुल करावी लागेल तरच या सामन्याला मजा येणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 4. 4 कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे. ओ, 1 धाव मिळणार आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. सेकंड 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्ण मी अमोल पाटील स्मृतीच्या सकाळचा ताट. सुपर से ऊपर वाला मॅच. प्रॉब्लेम वाढतायत. प्रॉब्लेम आर पार्ट ऑफ लाईफ, बट फेसिंग देम विथ स्माइल इज आर्ट ऑफ लाईफ. आणि तेच इथे बघायला मिळते. 3 मध्ये 8 बनवायच्यात. अप्रतिम शॉट सिलेक्शन. आणि इथे काय घडलंय, ओ माय गॉड, होते परिपूर्ण सिंगल. आता 2 मध्ये बनवायच्यात त्या. 2 मध्ये बनवायच्यात त्या. 7. क्या बात. हम 7 है. 2 चेंडू मध्ये पाहिजे 7. कोण कोणावर करणार मात. महत्वाचा सामना प्रेक्षकांनी या ठिकाणी बघायला मिळतोय. स्माइल आहे काही खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, परंतु मनामध्ये हृदयाचे ठोके वाढतायत. आणि जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिनय आहे की तुमच्यावरती प्रेशर दाखवायचं नाही. हा फटका 4 खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला जाईल. दांडाखाडी संघानं या ठिकाणी जबरदस्त खेळ केला. चिखलपाडा आणि दांडाखाडी सामना रंगला, परंतु क्रिकेटचा खेळ जिंकलेला आहे. आणि महत्वाच्या या क्षणी अतिशय अटीच्या सामन्यामध्ये एक संघ पराभूत होणार होता. ते घडले. अचूक नसतं केव्हाही. कुणी घड्याळ सुद्धा चुकतं राव.
अचूक नसतं केव्हाच कोणी घड्याळ सुद्धा चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता हातून निसटून जातो डाव. मैदानावरती अप्रतिम रोमहर्षक पैसा वसूल सामना समाप्त झाला. विजयी संघाचे मनापासून अभिनंदन. कुंदन डीजे सेलिब्रेशन थोडं करूया. त्या अगोदर फील्ड अरेंज करून घ्या जलसार संघ. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. वळूया आपण नुकताच आपण बघतोय तिगरे गावातील एक अनमोल असे रत्न सन्माननीय आशिष किणी साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचा शुभ सन्मान समीर सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. वेलकम आशिषजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. अमोल पाटील स्मृती चषक 2025 चौथ्या पर्वामध्ये तर आपण वळतोय प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आणि तो जातोय जिग्नेश. जिग्नेश तर तो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द प्लेअर, आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया. त्यांचा सन्मानित आपण करूया जिग्नेश यांना. तर जिग्नेश